मुंबई आग्रा महामार्गावर राहुळ घाटात एसटी बस ट्रकचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू, 9 गंभीर जखमी. नाशिक जिल्ह्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. चांदवड जवळील राहुळ घाटात एसटी बस व ट्रकची जोरदार धडक झाली. अपघातात 4 जणांचा मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच 15हून अधिक जण किरकोळ जखमी झाले आहे. सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास जळगाव ते वसई जाणारी बस ट्रक यांच्यात हा अपघात राहुळ घाटात घडला होता. या अपघातात एका लहान बालकाचाही समावेश आहे. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण आहे की एसटीची एक बाजू पूर्णपणे कापली गेली आहे. त्यामुळे एका बाजूला असलेल्या प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक व पोलिसांनी मदतकार्य करून जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचारानंतर गंभीर रुग्णांना नाशिक येथे हलवण्यात आले आहे. अपघातामुळे मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. भरधाव वेगात आलेल्या एसटीला एका ट्रकने डाव्या बाजूने धडक दिली. बसमध्ये एकूण 45 प्रवासी होते. बसच्या पुढील बाजूला डावीकडे ट्रकने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की प्रवाशांना सावरण्यासाठीही वेळ मिळाला नाही. बसवरील ताबा सुटल्यानंतर अनेक जण बसच्या बाहेर फेकले गेले तर काही बसच्या खिडक्यांवर आदळले, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. आतापर्यंत 2 मृत प्रवाशांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. साई संजय देवरे, वय वर्ष 14, राहणार उमराणे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. बळीराम सोनू आहिरे, वय वर्ष 64, राहणार प्लॉट नंबर 7, शांतिवन कॉलेज रोड, नाशिक. सुरेखा सीताराम साळुंके, वय वर्ष 58, सुरेश तुकाराम सावंत, वय वर्ष 28, राहणार मेशी, डोंगरगाव, तालुका देवळा, जिल्हा नाशिक, अशी मृत प्रवाशांची नावे आहेत. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सध्या अपघातग्रस्त बस या मार्गावरून बाजूला काढण्याचं काम सुरू करण्यात आले आहे. बस बाजूला काढल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत होणार आहे. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, नाशिक.